नमस्कार, मी जगदीश देशमुख। मेट्रो एक्सप्रेसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीपत्रामध्ये आपण दिवसभरात MMRDA रिझनमध्ये घडलेल्या महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत। फडणवीस सरकारला 1 वर्ष पूर्ण झाले, यावर जनतेच्या आलेल्या प्रतिक्रिया, विरोधकांनी केलेली टीका, राज ठाकरे उद्धव ठाकरे हे दिल्लीला का जाणार आहेत, ठाण्यामध्ये किती दुबार मतदार सापडलेत, इंडिगो कंपनीचा वाद मिटला की नाही आणि शिक्षक का आक्रमक झालेत, सोबतच शीतल तेजवानीवर आज कोणती नवीन कारवाई करण्यात आली हे समजून घ्यायचंय। चला तर मग सुरुवात करूया आजच्या बातमीपत्राला। तर मुंबईतल्या बातम्या आपण पाहणारच आहोत। त्या अगोदर बातमी आहे कोल्हापूरची। दत्त जयंतीच्या महाप्रसादातून 200हून अधिक जणांना विषबाधा झाली आहे। कोल्हापुरातल्या गडहिंग्लज तालुक्यातील ही घटना आहे। विषबाधितांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत। 30 ते 40 रुग्णांना गडहिंग्लजच्या शासकीय रुग्णालयामध्ये हलवलंय। वैद्यकीय यंत्रणेसह महसूल पोलीस यंत्रणा ही घटनास्थळी पोहोचली आहे। दत्त जयंतीच्या महाप्रसादातून ही विषबाधा झाली आहे। विषबाधितांना विविध रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमरसिंह, अधिक माहिती या संदर्भात। जगदीश, कोल्हापुरातील गडिंग्लज तालुक्यातील सांबरे गावामध्ये ही घटना घडलेली आहे। आज दिवसभर दत्त जयंतीनिमित्त भरपूर ठिकाणी महाप्रसाद होते। आज सांबरे गावातील महाप्रसाद होता। दुपारी महाप्रसाद झाल्यानंतर बऱ्याच जणांना अस्वस्थ वाटू लागले। गावातील उपचार घेतल्यानंतर बऱ्याच जणांना अस्वस्थ जास्त जाणवल्यानंतर बाकीयांना गडिंग्लज शासकीय रुग्णालयात हलवलं चाललंय। सांबरे गावाची लोकसंख्या फार कमी जरी असली तरी दत्त जयंती मोठ्या उत्सवात साजरी केली जाते आणि या गावातील उत्सव मोठ्या प्रमाणात होतो, त्याचबरोबर महाप्रसादही मोठ्या प्रमाणात होतो। अचानक घडलेल्या आणि जुलाब आणि उलट्या चालू झाल्यामुळे शासकीय रुग्णालयात सगळ्यांना नेण्यात आलं। जगदीश, धन्यवाद अमरसिंह दिलेल्या माहितीबद्दल।